नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत की कुठलीही समस्या आपल्या जीवनामध्ये आहे आणि अशी समस्या आहे की ज्याचं समाधान म्हणजे त्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की समस्या सोडवण्यामध्ये आपण इतकं गुंतून जातो की त्या समस्या अजून वाढत जातात आणि काही समस्या अशा असतात की ज्या सोडून दिल्या तर आपोआपच त्या मिटून जातात, म्हणजे आपोआपच त्याचं उत्तर आपल्याला मिळून जातं. तर मग यासाठी काय करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये भरपूर समस्या आहेत, खूप अडचणी आहेत आणि आपल्याला असं वाटतं की माझी कुंडली खराब आहे, माझे सगळे ग्रह खराब आहे, माझं नशीबच वाईट आहे, माझं नशीबच खराब आहे, माझ्या भरपूर गोष्टी खराब आहेत, माझे कर्मच खराब आहे की ज्यामुळे माझ्या जीवनामध्ये कुठल्याच चांगल्या गोष्टी होत नाही. तर मग यावर उपाय काय गोष्टी आहे आणि बऱ्याच गोष्टी मी करू शकतोय पण तरी पण करू शकण्याची क्षमता असूनही त्या पूर्ण होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं आहे, खूप चांगला आणि सुंदर उपाय. एक सुंदरशी अशी बासरी विकत घ्यायची आहे जी उत्तम क्वालिटीची आणि चांगल्या क्वालिटीची अशी बनलेली आहे. बांबूची बासरी अतिशय उत्तम क्वालिटीची घ्यायची आहे आणि ती कृष्णाच्या मंदिरामध्ये दान करून द्यायची आहे. आता बासरी हा असा विषय आहे की कोणाला लहान मुलाला आपण दिलं तरी पण तो लगेच त्यामध्ये फूक मारतो किंवा त्याला वाजवता येत नसलं तर तो वाजवण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्याला वाजवता येते तो तर अतिशय उत्तमरित्या ती वाजवू शकतो. तर अशी ही बासरी ज्यावेळेला आपण कृष्णाला दान करतो म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा पूर्ण जग चालवणारा असा हा देवता आहे, पूर्ण ब्रह्मांड जो चालवतो असा हा मुरलीधर मनोहर कृष्ण ज्या वेळेला आपली बासरी वाजवेल, आपण दिलेली बासरी वाजवेल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये किती आनंदाचे तरंग उठतील बरं, किती सुंदर सूर आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील. तुम्ही विचार करा. मग अशी ही सुंदरशी बासरी ज्यावेळेला आपण कृष्णाला अर्पण करतो, आता हा ब्रह्मांड नायक जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आनंदाचे सूर आपल्या जीवनामध्ये पाठवतो की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचा पाऊस पडतो. तर मग नक्कीच करून बघा उपाय. माहिती आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा. काय व्हिडिओ कसा वाटला, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.